नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? 2-3 दिवस खूप आमचे वाईट गेलेत. आता काल खूप दिवसभर काम होतं. काल सावडाचा दिवस होता आणि भाऊ गेल्यामुळे खूपच त्रास व्हायला लागलाय. वाईट वाटतंय. माझ्यापेक्षा बारका होता तो. सगळं कसं असतं ना मित्रांनो, लहानपणीचं सगळं आठवतं. लहानपणी काय काय केलं, काय काय नाही. आणि ते चेहरे असे समोर येतात, डोळ्यासमोर येतात. जेव्हा माणूस निघून जातो ह्या जगातून, तेव्हा ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. लहानपणीच्या गोष्टी लक्षात येतात. ते शाळेचे दिवस खूप हे होतं. काल 8 वाजता सावडण्याचा कार्यक्रम होता. सावडला आम्ही आणि त्याच्यानंतर त्या अस्थी घेऊन मग आम्ही संगमला गेलो. पुण्यामध्ये संगम घाट आहे, तिथे गेलो होतो आम्ही. मग तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही अस्थी विसर्जित करायला म्हणजे तिथे कसं आहे की एक होडी आहे. होडीमध्ये बसून मधोमध जायचं आणि तिथे त्या अस्थी विसर्जित करावं लागतं, विसर्जन. आणि मग आम्ही गेलो होतो, तिथं जाऊन विसर्जन करून आलो. खूप म्हणजे ते अस्थी सोडताना एवढं मठ इतकं दाटून आणि इतकं भरून आलं होतं की काय हे, किती म्हणजे त्रास. मित्रांनो, आयुष्यात काही नसतं. ही भांडणं, रुसवा फुगवा काही नसतं. जेव्हा आपली वेळ येते, मग तिथून आम्ही विसर्जन केलं. विसर्जन केल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल हे टोपी का घातली आहे, थंडी नाही आहे, काय नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत. पण हे केलेले केस काढतात तिथे. मी मोठा असल्यामुळे माझी केस काढलेत मी. ते हिंदूंमध्ये काढतातच केस सगळे. त्यामुळे खूप वाईट वाटत होतं की ज्या वेळेस मी माझ्या आईवडिलांच्या वेळेस जेव्हा मी केस काढली होती, त्यावेळेसचं आता परत भावाच्या वेळेस काढले. एक एक करून सोडून चाललेत मला. खूप वाईट वाटतं की आपल्याबरोबर मोठे झालेले ते आपल्याला सोडून चाललेत. पहिले तर आईवडील गेले, नंतर भाऊसुद्धा गेला. खूप वाईट परिस्थिती. हे दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. खूप लहान वयात गेला तो. त्याचं वय नव्हतं की मित्रांनो, म्हणून मी म्हणतो मित्रांनो, तुम्ही दारू पिऊ नका. ह्या दारूत काय ठेवलं आहे? आयुष्याची वाट लागते. काही नाही दारू. सुधरा, दारू नका पिऊ. नाहीतर माझा भाऊ आज गेला, दारूमुळेच गेला. खूप सांगितलं आम्ही नको पिऊ, तरीसुद्धा त्याने पिला. मित्रांनो, आज काल खूप लेट त्यांच्या इथं भजन झालं. भजन ते झालं, आम्हाला 3 वाजले झोपायला. आणि माळ लावली होती. खूप असं सजून असं माळ ते लावतात आणि फोटो ठेवतात, पूजा करतात. तसं केलं होतं. काल फोटोला बघून खूप खूप त्रास झाला मला. काही शब्द सांगता येत नाही, एवढं दुःख झालं. मी ठेवतो.
भरून आलं आहे आता मला. मी एवढंच बोलतो तुम्हाला.